राम राम. मी प्रकाश महाजन अँड महाजन यूट्यूब चॅनलसाठी. आपल्या ग्रामीण भाषेत एक म्हण फार प्रसिद्ध आहे, जिथं भीती वाटत असते नेमका त्याच वेळेस अंधार पडतो. असंच काही उबाटा गटाविषयी झालं आहे. गेली 2 दिवस झाले ज्या काही बातम्या प्रसारमाध्यमातून येत आहेत यावरून एक सिद्ध होतं आहे की आता उबाटा गटापाशी चौथा खासदारसुद्धा शिल्लक नाही, म्हणजे 3च खासदार शिल्लक राहिलेत. अर्थात त्यांनाही जायला जागा नाही किंवा त्यांचं काहीतरी डिलिंग झालं नसेल म्हणून ते इथं थांबलेले आहेत. नसता ते सुद्धा थांबले नसते. परवा या उबाटा गटाचे पक्षप्रमुख, आता गटाचा पक्षप्रमुख माननीय उद्धव ठाकरे यांनी 14 जूनला एक बैठक बोलावली. आता बैठक बोलावली, जसं उद्धव ठाकरेला इंडिया आघाडीने बैठकीला बोलावलं तर उद्धव ठाकरे बैठकीला कसं गेलेच नाहीत. तर ते ऑनलाईन का आता एक नवीन पद्धत आली. अरे इंडिया आघाडीची बैठक, एवढी महत्त्वाची बैठक, तुम्ही ऑनलाईन उपस्थित राहिले. तुमचे खासदार तुम्ही बैठकीला बोलावलं ते ऑनलाईन उपस्थित राहिले, म्हणजे त्यांनी तुम्हालाही थड आणला. आता ज्या अर्थी सगळे ऑनलाईन उपस्थित राहिलेत, मग कुणाची बायको आजारी, कुणाचा मुलगा आजारी, कुणाची कोर्ट केस, काय कारणं असंख्य असतात. आणि उद्धव ठाकरेच्या लक्षात आलं की आता आपलं अस्तित्व फारसं काही राहणार नाही लोकसभेमध्ये. त्यांचे काहीतरी 9 खासदार आहेत आणि काल रात्रीपासून संध्याकाळपासून या बातम्या झालेल्या आहेत की त्यातल्या 6 खासदारांनी आपल्याला वेगळा गट म्हणून मान्यता द्यावी असं लोकसभेच्या अध्यक्षाकडे भेटीची वेळ मागितली. आता यामध्ये खरं म्हणजे हे इतकं फाटलेलं आहे, ह्याच्यात फार मोठा संयम पाहिजे, समजुतीची भाषा पाहिजे. या उलट काय आहे, संजय राऊतची काय भाषा आहे. मी तुम्हाला काय म्हणलं मागच्या एका व्हिडिओमध्ये, हा उबाटा नाही, हा महाविकास आघाडीचा जमील जमालीच आहे. हा उबाटाच्या ह्याला कुलूपच लावणार आहे. काय भाषा आहे संजय राऊतची. हा यावेळेस तुम्ही कसं चुचकारलं पाहिजे, कसं पाठवून हात फिरवला पाहिजे खासदाराचा आहे. तुम्ही त्याला गद्दार, बैमान, 50 खोके झाले, 15 कोटी ॲडव्हान्स दिले. अरे संजय राऊत तू काय बोलतोय, तुझ्या तोंडाला काही ताळतंत्र, तू पत्रकार राहिला आहे, कुठलाही पुरावा तुझ्याजवळ नाही, तुला कोणी विचारायला येणार नाही, 15 कोटी ॲडव्हान्स दिले. तू काय मशीन घेऊन मोजायला गेला होता का. प्रत्येक गोष्ट तू पैशात मोजतोयस, कारण तुझा स्वभाव असतोय, पैसाच तुझ्या दृष्टीनं सगळा देव आहे. आणि तुम्ही त्या समोरच्या खासदारावर अशा आरोप करता, ते कशाला तुमच्या जवळ येतील. अरे ज्या खासदारांना तुम्ही भेटीला वेळ देत नाहीत, त्यांच्या अडचणी लक्षात घेत नाहीत, ते खासदार तुमच्याजवळ थांबतील कशाला. आणि उद्धव ठाकरे काय म्हणतात, माझे सुद्धा चांगले दिवस येतील, मेरे भी अच्छे दिन आएंगे. मग काय होणार आहे त्यावेळेस, तुझे वाईट दिवस कधी होते. अरे गळ्यात कॅमेरा अडकून फिरणारा तू माणूस, आज तुझी 150-200 कोटीची प्रॉपर्टी आहे, तुझं पोरगं कुठेही कामावर जात नाही, त्याची अधिकृत अनधिकृत जेवढी प्रॉपर्टी आहे, तुम्हाला अजून कोणत्या ह्याच्यापेक्षा चांगले दिवस पाहिजेत. उद्धव ठाकरे, ज्या दिवशी तुम्ही महायुतीतून बाहेर पडून 2 वर्षाच्या मुख्यमंत्रीपदाच्या लालसेने शरद पवारवर गेला, त्याच दिवशी तुमचा हा मृत्यूचा लेख लिहिला होता. म्हणजे तुमचं उबाटाचं अस्तित्व किंवा शिवसेनेचं अस्तित्व राहणारच नाही हे त्या दिवशी लिहिलेलं होतं. उद्धव ठाकरे, स्वर्गवासी बाळासाहेब ठाकरेंनी शरद पवारांशी मैत्री जपली, मातोश्रीवर मासे खाऊ घातले, पण कधीही सेना भवनात नेऊन चहा पाजवला नाही. नेमकी तीच चूक तुम्ही केली. आज कुठे आहेत तुम्ही. त्यावेळेसच जर तुम्ही एकनाथजी शिंदे किंवा अन्य कुणाला मुख्यमंत्री केलं असतं तर तुमचा संघटनेवर रिमोट कंट्रोल राहिला असता. तुमची पावलं चूक पडत गेली, हिंदुत्वापासून तुम्ही दूर निघून गेलात आणि मराठी माणसाला तुमचा हा काव्यबाजपणा लक्षात आला
आणि मराठी माणूससुद्धा हळूहळू तुमच्यापासून दूर होत गेला. आजही तुम्ही सरंजामशाही पद्धतीनं बोलता. समोरच्या माणसाला तुम्ही गद्दार ठरवता. गद्दार ठरवणारे तुम्ही कोण? खरे गद्दार तर तुम्ही आहेत. तुम्ही वडिलाच्या हिंदुत्वाच्या विचाराशी फारकत घेतली. राम राम म्हणणाऱ्याला हरामखोर म्हणणारे तुम्ही आहात. खरे गद्दार तर तुम्ही आहात. अरे आमच्यासारख्या निष्ठावानाने तुमच्या पालख्या आपल्या खांद्यावर घेतल्या म्हणून तुमचं नेतृत्व आलं. आणि ज्या दिवशी आम्ही तुमची पालखी खांद्यावरून खाली टाकली, तुमचं अस्तित्व 3 वर्षात लयाला गेलं हे विसरू नका. कुणाला गद्दार ठरवू नका. आणि काय म्हणता की माझे चांगले दिवस येतील त्यावेळेस मी बघून येईल. कुणाला बघून घेतात? पहिलं काम जर तुम्हाला करायचं असेल, अजून जर काही शिल्लक राहिलेली उबाटा वाचवायची असेल, तर अगोदर संजय राऊतच्या पार्श्वभागावर लतिका मारून त्याला बाहेर काढा. हा माणूस तुमच्या संघटनेला एक दिवस कुलूप राहिल्याशिवाय राहणार नाही. आज ज्या सगळ्या बातम्या येत आहेत त्या बातम्यामध्ये जो समजूतदारपणा संघटनेच्या माणसाने दाखवायला पाहिजे तो न दाखवता या आगीमध्ये तेल टाकण्याचं काम संजय राऊत करतोय. ते तुमच्या अजूनही लक्षात येत नाही, जगाच्या लक्षात येत आहे. आणि हा संजय राऊत पक्ष संघटनेसाठी कधीही कवडीचं काम केलं नाही. इतके वर्षापासून तो खासदार आहे. त्यांनी कधीच राज्यसभेत असा ठराव मांडला नाही की जे 4 लोकांच्या भल्यासाठी असेल. 4 लोकांच्या भल्यासाठी यांनी कधी काम केलं नाही. शरद पवार आणि नितीन गडकरीच्या बंगल्याभोवती चक्रा मारून आपलं उकळ पांढरं करून घेणारा संजय राऊत एके दिवशी तुमच्या मातोश्री 2, आमच्या दृष्टीनं मातोश्री एक, जिथं वंदनीय बाळासाहेबांचं आणि मासाहेबांचं अस्तित्व होतं, वावर होता. बाकी जी नवीन 2 मातोश्री बांधली त्याचा आमचा काही संबंध नाही. पण उद्धवजी, तुम्ही काय करून बसलात? एकदा आत्मपरीक्षण करा. ज्या दिवशी तुम्ही आत्मपरीक्षण करताल त्यावेळेस तुम्हाला लक्षात येईल की तुम्ही काय चुका केल्यात. आता दुसऱ्याला दोष देण्यात काहीही अर्थ नाही. खासदार बिचारे काय करतील? त्यांची जर कामं होत नसतील, त्यांना फंड मिळत नसतील, जनतेला त्यांना जाब द्यावा लागतो. तुम्ही कधी गेलात स्थानिक स्वराज्य संस्थेत प्रचाराला? मुंबई सोडली तर तुम्ही कुठल्याही महानगरपालिकेत प्रचाराला गेला नाही. सगळ्यांना वाऱ्यावर सोडलं. स्थानिक स्वराज्य संस्थेतसुद्धा प्रचाराला कुठं गेले नाहीत. जे बिचारे आपापल्या परीनं लढत होते. आणि मग लोक तुमच्यावर कशाला विश्वास ठेवतील? कशाला तुमचं नेतृत्व मानतील? त्यांना जर शिंदे साहेबासारखा 24 तास उपलब्ध राहणारा पर्याय जर असेल ते नक्की एकनाथजी शिंदेकडे जातील आणि प्राप्त परिस्थितीत त्यांना एकनाथजी शिंदेच आधार देऊ शकतील हे त्यांचा विश्वास असल्यामुळं तुमच्यावर 6 खासदारांना अविश्वास दाखवलेला आहे. याच्यातून काही धडा घेतला तर राहिलेली संघटना वाचेल, नसता तीसुद्धा लवकर संपुष्टात येईल. खरं म्हणजे उबाटा गटाच्या खासदाराच्या या फाटाफुटीवर आमच्या सुषमाताई अंधारे काही फारसं बोलले नाहीत. असं काही माझ्या वाचण्यात किंवा ऐकण्यात आलं नाही. सुषमाताई, आता अंधाराकडून उजेडाकडे प्रवास करण्याची हीच वेळ आहे. ही जर बस चुकली तर मात्र काही खरं नाही. धन्यवाद.